पारू तू जे सकाळी बोलली ते माझ्या डोक्यातून जातच नव्हतं. तुला पण वाटतंय दिशा आणि प्रीतमचं लग्न व्हावं? सांग ना पारू, मला तुझं मत जाणून घ्यायचंय. आदित्य सर, मनातलं बोलू? हो. लग्नाच्या गाठी जुळवणं आपल्या हातात नसतंय. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. आणि तुम्ही करताय सुद्धा. पण सर, प्रीतम सरांसाठी कोणती मुलगी योग्य आहे हे आपण ठरवायला नको असं मला वाटतंय. आदित्य सर, प्रीतम सरांचा स्वभाव कसा बी असला ना तरी ते ज्या तळमळीनं सांगतायत की त्यांना दिशा मॅडम बरोबर लगीन करायचं नाही, याचा अर्थ तुम्ही भाऊ म्हणून त्यांना समजून घेऊन त्यांना नेमकं काय म्हणायचं हे तपासून बघायला पाहिजे. सर तुम्हीच बघा ना, प्रीतम सर आधी कसे होते आणि आता कसे आहेत. सर, त्यांच्यामध्ये हा जो काय बी बदल झालाय ना तो फक्त प्रिया मॅडम मुळे झालाय. सर दिशा मॅडमचं जर का प्रीतम सरांवर खरंच प्रेम असतं ना तर प्रीतम सरांनी त्यांचं नाव घ्यायला पाहिजे होतं ना. हे बघा सर, पांढरा ढग दिसायला सुंदर असतो पण तो पाऊस देत नाही. आणि काळा ढग जरी दिसायला वाईट असला ना तरी शेतकऱ्यांना तोच आवडतो. दिसतं तसं नसतं. सर तुम्ही फक्त एकदा प्रीतम सरांवर विश्वास ठेवा आणि मगच शांतपणे विचार करून मग निर्णय घ्या. मला माहित होतं दिशा आज पण काही ना काही करणार, म्हणून मी ऑफिसवरून परत आलो. तर यार माझा भाऊ खूप स्वाभिमानी आहे. त्यांनी मला शब्द दिला ना म्हणून तो काहीच रिॲक्ट होत नाहीये. नाहीतर आतापर्यंत त्याने दिशाला तिची जागा दाखवली असती. आदित्य सर, दिशा मॅडम प्रीतम सरांबरोबर कायम हे असंच वागत आले, सतत त्यांचा अपमान करत आले.